वाण्याविहीर ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदी निवडून आलेल्या सौ कस्तुराबाई जितेंद्र पाडवी यांनी निवडणुकीसाठी सादर केलेले जातीचे व जात वैधता प्रमाणपत्र बनावट असल्याचा आरोप करत त्यांना तातडीने अपात्र घोषित करून फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजपाचे नागेश पाडवी यांनी पत्रकार परिषदेत केली। याबाबत जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे पुराव्यासह तक्रार दाखल करण्यात आल्याचं सांगण्यात आलं। सादर केलेल्या प्रमाणपत्रांमध्ये गंभीर विसंगती असल्याचा दावा करत निवडणूक आयोगाची दिशाभूल झाल्याचा आरोपही करण्यात आला असून या प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। MDTV न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी शुभम भन्साली, अक्कलकुवा। वाण्याविहीर ग्रामपंचायतीची निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये सरपंच पदासाठी कस्तुराबाई जितेंद्र पाडवी याने फॉर्म भरला होता आणि दुसरा फॉर्म लीनाराय महेश पाडवी यांनी भरला होता। निवडणूक झाली आणि कस्तुराबाई जितेंद्र पाडवी हे ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक विजय झाले। पण आम्ही निवडणूक अधिकारी कतकुवा यांना जेव्हा आम्ही फॉर्म भरत होतो तेव्हा आम्ही त्याच्यावर सांगितलं होतं हे जे कस्तुराबाई जितेंद्र पाडवी हे गुजरातचे रहिवासी आहे आणि आमच्या जवळ सर्व कागद यांचे आहे, हे निवडणूक लढवू शकत नाही असं आमच्याकडे माहिती होती। मग आता नुकतीच 15 तारखेला यांची तारीख होती सुनावणी। या सुनावणीमध्ये 2-3 दिवसामध्ये त्यांची जे कास्ट सर्टिफिकेट आहे तो कास्ट सर्टिफिकेट त्याचेही डॉक्युमेंट्स अक्कलकुवा रेकॉर्ड रूम मध्ये नाही आहे आणि व्हॅलिडिटी जी आहे त्यांची व्हॅलिडिटी वडिलांच्या नावाने राहते आणि कस्तुराबाई जितेंद्र पाडवी या नावाची व्हॅलिडिटी आमच्याकडे प्राप्त झालेली आहे आणि ही व्हॅलिडिटी आहे ही व्हॅलिडिटी नंदुरबारला 2013च्या दाखवत आहे आणि याच्यावरती धुळे लिहिलेलं आहे आणि शिक्का आहे नंदुरबारचा, म्हणून याच्यावरही आमचा आक्षेप आहे। आमच्याकडे कस्तुराबाई जितेंद्र पाडवी यांच्या आमच्याकडे जन्माचा दाखला आहे, शाळेचा दाखला आहे, कास्ट सर्टिफिकेट आहे आणि व्हॅलिडिटी आहे। हे सगळे एकदम खोटे कागदपत्रे आहे ज्याच्यावर आम्ही शासनावर दाद मागतो आहे तर यांच्यावर लवकरात लवकर व्हेरीफाय करून आणि यांच्यावर यांचं सरपंच पद जायला पाहिजे, डिस्क्वालिफाय व्हायला पाहिजे आणि यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल व्हायला पाहिजे